न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कळमेश्वर सावनेर NH 547 महामार्गावरील धापेवडा येथील धोकादायक पुलाबाबत तातडीने उड्डाणपूल उभारण्याबाबत नागरिकांमध्ये आक्रोश। कळमेश्वर सावनेर NH 547 महामार्गावरील धापेवडा येथील पूल धोकादायक ठरत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। पुलामुळे महामार्गाच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पर्यायी दळणवळण मार्ग नसल्याने नागरिकांना सुमारे 1 किलोमीटरचा फेरा मारून U-टर्न घ्यावा लागत आहे। त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांकडून येथे तात्काळ उड्डाणपूल उभारण्याची जोरदार मागणी होत आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून याबाबत माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे। इशिका धार्मिकसह कळमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेशची रिपोर्ट। केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या गावामध्ये आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणणारे असे धापेवाडा ह्या गावामध्ये इथे मागील सावनेर ते कळमेश्वर पूल हा पुलामध्ये बोगदे, कारण की आमच्या गावाचे 2 भाग झाले आहे आणि खालचा रस्ता वाहत असल्यामुळे ऍक्सिडेंट जास्त प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे। म्हणून आमची केंद्रीय मंत्री साहेबांना या गावामध्ये 3 बोगदे आणि हा जो उड्डाणपूल आहे ह्या कोलबास्वामी विद्यालयापासून तर एकदम आदासा रोड त्याच्या समोर जिनिंग आहे तिथे या उतरवून कमीत कमी 3 बोगदे आमच्या गावासाठी देण्यात यावे। ते खूप छान बोलले, ते व्यवस्थित त्याने सांगितलेलं आहे। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बोगदा पाहिजे साहेब। बघा हा बाजार चौकातला रोड आहे। आता ह्या रोडाने जर आपण आलो तर इथे रोड स्टॉप झालेला आहे। आता हा व्यक्ती इकडनं तिकडनं जाईल, मग तिकडनं गाडी येते इकडनं गाडी येते, त्या ठिकाणी ऍक्सिडेंटल पॉइंट आहे, त्या ठिकाणी सुद्धा अपघात होतात। या ठिकाणीही भरपूर अपघात झाले आणि काही काही तर ऑन द स्पॉट मरण पावले हो। काही काही लोकांचे तर छोटे छोटे मुलं होते। आता त्या मला सांगा, एक व्यक्ती जाणे म्हणजे घरातला करता पुरुष जाणे म्हणजे त्याच्या घरचं। ज्या वेळेस पूल बनणं चालू होता तेव्हा तुम्ही याचा आक्षेप नाही घेतला कोणता की आम्हाला पूल कुठपर्यंत पाहिजे? पुलाची दिशा कशी होती हे आम्हाला माहिती नव्हतं आणि गावातला जो विकास होता, जो गावातला पूल होता हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये किमतीवर होत होता। तर त्यावेळेस आम्हाला काही ह्या गोष्टी माहीत नव्हत्या का पूल असा होत आहे का कसा होता, काही एस्टिमेट पण आम्हाला काही माहिती नव्हतं। पण काही काळानंतर